नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या स्वागत। गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा विक्रीसाठी दारू आणणाऱ्या 3 जणांना उत्पादन विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले। त्यांच्याकडून 27,000ची दारू आणि गाडी असा 5.25 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। महादेव भाऊसाहेब गावडे, गवसपीर सय्यद उस्मान, दुर्गाप्पा चन्नप्पा पिराजी यांना अटक करण्यात आली आहे। गावडे, उस्मान आणि पिराजी हे गोव्यातून दारू आणून त्याची राज्यात बेकायदा विक्री करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार या पथकाने वाघोली येथे सापळा रचला। हे आरोपी गाडीत दारू घेऊन निघाले होते। पथकाने या गाडीला थांबण्याचा इशारा केला, मात्र ही गाडी न थांबताच पुढे निघून गेली। त्यामुळे उत्पादन शुल्काचे अधीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण गुहागरकर, दुय्यम निरीक्षक वसंत कौसडीकर, जवान हरिभाऊ लांडे, भोसले, कोलते आणि झोळ यांनी पाठलाग करून खराडी जकात नाक्याजवळ ही गाडी पकडली। त्यात 27,000ची दारू सापडली। गावडे, पिराजी आणि उस्मान यांच्याकडे चौकशी केली असता ही दारू गोव्यावरून आणल्याची कबुली दिली। त्यानुसार त्या तिघांना अटक करण्यात आली आहे। गोव्यावरून तवेरा या कारमधून साधारण एक 15 बॉक्स मद्याचे घेऊन येत असताना रामवाडी जकात नाका येथे ही गाडी पकडण्यात आली आणि यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 5,27,000 आहे। ही महाराष्ट्रातील किंमत जर पकडली तर ती जास्तच होईल। हे सकाळी साधारण 10 ते 11च्या दरम्यान ही कारवाई झालेली आहे पुणे येथे। काय आरोपी कोण आहेत? यामध्ये महादेव भाऊसाहेब गावडे हे गाडीचे मालक आहेत। त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि एक मदतनीस अशा 3 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही दक्षता बाळगत आहेत। त्यासाठी 3 स्क्वॉड नाईट पेट्रोलिंगसाठी आणि एक 8 स्क्वॉड आहेत। ते काही हातभट्टीची कारवाई आणि काही विदेशी अशी वाहतुकीसाठी पाळत ठेवून आम्ही आहे। तसेच आज मिलिटरीसाठी फॉर डिफेन्स सेल ओनली याकरता जी मद्य असतं हे एका इसमाच्या घरी आम्हाला साधारण एक 26 बॉक्स आढळून आलेले आहेत आणि त्या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत साधारण 76,000 रुपये आहे। तर तो कमी किमतीचा माल मार्केटमध्ये जास्त सध्या प्रेझेंट रेटनं विकत असताना आढळून आल्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे। जीव, जगत आणि ईश्वर हे सर्व एकच असून जगातील हेच अद्वैत आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ संघटक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केले। विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि युनेस्को अध्यासनांतर्गत पुण्यात MITच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात अद्वैत विज्ञानाचे तत्वज्ञान या विषयावर 2 दिवसीय गोलमेज परिषद भरवण्यात आली आहे। परिषदेचे उद्घाटन डॉक्टर भटकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमर डॉक्टर गोविंद स्वरूप, चंद्रकांत पांडव, सुनील डांग, डॉक्टर विश्वनाथ कराड, डॉक्टर दीपक रानडे, डॉक्टर LK क्षीरसागर आदी उपस्थित होते। डॉक्टर भटकर म्हणाले, संगणकाचा शोध असो की अन्न जीव सृष्टीतील विविध शोध असो, अंतिम सत्य म्हणजे परमात्माच होय। आत्मा, परमात्मा आपणच आहोत। या सृष्टीचे स्वरूपही आपणच आहोत। अमृतानुभव चांगदेव 65 या ग्रंथातही या संबंधीचा उल्लेख वैज्ञानिक दृष्टिकोनातून आला आहे। हे जग म्हणजे चैतन्य स्वरूप आहे। अंतिम सत्य परमात्माच आहे। परमात्म्याने निर्मिलेल्या या विश्वाचे आणि आपले नाते काय आहे हे शोधण्याचा प्रयत्नही अद्वैत आहे। शास्त्रही अद्वैतावरच अवलंबून आहे। अहम ब्रह्मास्मी म्हणजे ब्रह्मस्वरूप आत्माच होय। डॉक्टर गोविंद स्वरूप यांनी या प्रसंगी आकाशगंगेचे उदाहरण दिले, तर डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले। भारतीय शिक्षण संस्थेच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त 30 जानेवारी रोजी गांधी स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र बेहार उपस्थित होते। या प्रसंगी गांधीजींच्या स्मृतीला उजाळा देताना डॉक्टर सप्तर्षी यांनी गांधीजींची नई तालीम संकल्पना आणि आजची आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले। या व्याख्यानाला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली।
यावेळी बोलताना सप्तर्षी म्हणाले, सीतेला काहीच चूक नसताना 2 वेळा वनवास भोगावा लागला. एकदा सासूमुळे आणि दुसऱ्यांदा आपल्या नवऱ्यामुळे. मुस्लिमांमध्ये 3 वेळा तलाक म्हटलं की प्रत्यक्ष घटस्फोट होतो, परंतु रामाने अप्रत्यक्षरित्या लक्ष्मणामार्फत सीतेला घटस्फोट देऊन अशोक वनात पाठवले. स्त्रियांवर असा अन्याय पूर्वापार चालत आला आहे असे सांगून ते म्हणाले, आज गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त गांधीजींना वंदन करणाऱ्या पुणेकरांचे मी अभिनंदन करतो. गांधीजी फक्त महात्माच नसून सर्व राष्ट्राचे पिता आहेत. परंतु प्रथम गांधीजी भाषण करू शकत नसत. त्यांना भाषण करताना घाम सुटत असे. लिहिलेले भाषण सुद्धा ते दुसऱ्यांना वाचून दाखवायला लावत. या भयगंडावर मात करण्यासाठी त्यांनी 4-5 लोकांना समोर बसवत भाषण करण्याची प्रॅक्टिस केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे लोकांसमोर बोलायचे होते ते त्यांनी उत्तमरित्या आपल्या भाषणात सादर केले. आपल्यातील कोणीही गांधीजी बनू शकतो, कारण त्यांच्या विचारात एक सुरक्षितता आहे. गांधीजी काही कोणी अद्भुत नव्हते. देशातील सर्वसामान्य माणसांप्रमाणेच ते एक होते. हल्लीच्या नेत्यांप्रमाणे आपण बनू शकत नाही, कारण त्यासाठी घराणेशाही गरजेची झाली आहे. परंतु ज्याप्रमाणे सर्वसामान्य गांधीजींनी आपल्या सकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक चांगली दिशा दिली, त्याचे आपण अनुकरण केल्यास आपल्यातील प्रत्येक जण गांधीजी बनू शकतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. राज्य निवडणूक आयोगाने मतदान यंत्रावर नकाराधिकाराच्या मतदानासाठी बटन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी चेंज इंडिया पार्टीचे अध्यक्ष सचिन धनकुडे यांनी केली. अन्यथा सर्वच प्रभागात नकाराधिकाराचे उमेदवार उभे करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला. अनेक वर्षांपासून मागणी करूनही नकाराधिकाराचे बटन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांना गुप्त आणि निर्भयपणे मतदान करता येत नाही. 1961 पासून नकाराधिकाराचा कायदा असून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. मतदानाच्या वेळी मतदाराला राजकीय पक्ष, अपक्ष यामधील एकाही उमेदवारास मतदान करायचे नसल्यास नकाराधिकाराचे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रात सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. रजिस्टरमध्ये मतदाराचा अभिप्राय नोंदवला जातो, त्यामुळे नकाराधिकार मतदान करणाऱ्याचे नाव कळते. मतदाराचे नाव गुप्त राहत नाही. नागरिकांना नकाराधिकाराचे मतदान करता यावे यासाठी मतदान प्रक्रियेतील मशीनमध्येच नकाराधिकाराचे बटन असावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून या मागणीची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. आता तरी आयोगाने याची दखल घ्यावी अशी मागणी धनकुडे यांनी केली आहे. नकाराधिकाराचे बटन उपलब्ध करून न दिल्यास कोणताही स्वार्थ न ठेवता पुणे महापालिकेच्या सर्वच प्रभागात नकाराधिकाराचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. नकाराधिकार उमेदवारांच्या चिन्हासमोरील बटन म्हणजे नकाराधिकार असेल. चेंज इंडिया पार्टीच्या सर्वच उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. चिन्हाचा प्रचार करण्यात येणार असून निवडणुकीपूर्वीच उमेदवारांचे राजीनामे घेण्यात येणार आहेत असे धनकुडे यांनी सांगितले. जगात कोणत्याही राष्ट्रात लोकशाही नसून त्या नावाखाली धनिकशाही सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ अर्थतज्ञ सुलभा ब्रह्मे यांनी केली. लोकशाही उत्सव समितीच्या वतीने सुरू असलेल्या लोकशाही उत्सव या कार्यक्रमाअंतर्गत जगभरचे उठाव लोकशाहीच्या दिशेने कितपत या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक श्रीनिवास खांदेवाले अध्यक्षस्थानी होते. मनोहर सोनावणे यांनीही परिसंवादात भाग घेतला. ब्रह्मे म्हणाल्या, नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला म्हणजे लोकशाही होत नाही. लोकशाहीत लोकांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असतो, पण आपल्याकडे असे होत नाही. नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी धनिकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीलाच निवडून देतात. ओबामाची निवड हे त्याचेच उदाहरण आहे. आपल्याकडेही तेच सुरू आहे. ही लोकशाहीची थट्टाच आहे. त्या म्हणाल्या, लोकशाहीच्या अंगाने प्रयत्न करायचे असतील तर खासगी भांडवलशाही संपवायला हवी. आपल्याकडची लोकशाही श्रेणीबद्ध आहे. इथे सर्वसामान्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.
यावेळी सोनवणे यांनी अरब देशातील उठावांची माहिती दिली. स्वर्गीय पंडित शंकर विष्णू कान्हेरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 15वा संगीत महोत्सव नुकताच संपन्न झाला. या बहारदार कार्यक्रमात मिलिंद तुळाणकर यांचे जलतरंग वादन आणि परिमल फडके यांच्या भरतनाट्यम नृत्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. पूर्वार्धात फडके यांनी रचलेल्या हिंदी कवितांवर आधारित भरतनाट्यम नृत्यरचना सादर करण्यात आल्या. सप्तस्वर, भुजंग, चंचल अश्व ध्यान लगाए, हास परिहास या प्रकारातून शुद्ध आणि नृत्यातून डोळ्यातील व्यक्त होणारे भाव या दोन्हीचा समतोल फडके यांनी नृत्यशैलीतून साधला. उत्तरार्धात भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या कानडी भजनावर तुळाणकर यांनी जलतरंग वादन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मत्त तालातील बंदिशीतील वादनही त्यांनी केले. रामदास पळसुले यांच्या तबला आणि गोविंद भिलारे यांच्या पखवाज वादनाच्या जुगलबंदीला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.